दृढ होतील. अनेक लाभ ही संक्रांत तुम्हाला प्राप्त करून देऊ शकते. धनुराशीसाठी संक्रांतीपासूनचा हा काळ जो असेल तो सकारात्मकता घेऊन येईल. या काळात अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. व्यावसायिकांनाही चांगला नफा होऊ शकतो. सर्व प्रकारच्या आव्हानांना तुम्ही हुशारीने तोंड देणार आहात. म्हणजे आव्हानं येणार नाहीत असं नाही, पण तुम्ही हुशारीने तोंड द्याल. या काळात आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. ध्येयाकडे वेगाने वाटचाल कराल. कुटुंब आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल. आता वळूया मकर राशीकडे. या मकर राशीमध्ये तर सगळी ग्रहांची गर्दी झाली आहे ना, त्यामुळे मकर राशीला काही लाभ होणार आहे की नाही हा विषय महत्त्वाचा ठरतो. मकर राशीच्या लोकांना आदर मिळेल आणि त्यांची प्रतिष्ठा वाढेल. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. सकारात्मक बदल आयुष्यात होत आहेत असं वाटेल. एक चांगलं वैवाहिक जीवन सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. भावंडांचं सहकार्य लाभेल. गुंतवणूक करणं असेल किंवा भागीदारी करणं असेल किंवा तुमचं कौशल्य विकसित करणं असेल, या दृष्टीने नवीन पाऊल तुम्ही उचलाल जे फायदेशीर ठरेल. नवीन संधी निर्माण होतील. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे विचार या काळामध्ये तुम्ही करू शकता. आता वळूया मीन राशीकडे. मीन राशीसाठी ग्रहांचं हे गोचर शुभ असणारे, लाभदायी असणारे. गुंतवणुकीतून फायदा होईल. उत्पन्न वाढेल. कुटुंब आणि मित्रांच्या पाठिंब्याने तुमचे प्रयत्न फळतील, लाभ होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी मीन राशीच्या लोकांना या काळात मिळू शकते. शेअर बाजार यातून सुद्धा फायदा होताना दिसेल. विविध लाभ मिळू शकतात. मान सन्मान, प्रतिष्ठा वाढेल. एकंदरीतच मीन राशीच्या लोकांची 7.5 सुरू असली तरी पैशाचा ओघ वाढू शकतो असे योग या काळात आहेत. आता हे ग्रहमान साधारण 1 महिना असणार आहे, त्यामुळे 1 महिना या सगळ्या गोष्टीचा लाभ या राशींना होणार आहे. आणि या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्यापैकी काही जणांना असं वाटत असेल की तुम्ही राशी भविष्यामध्ये सांगताय तसा काही अनुभव आम्हाला येत नाही, किंवा आमच्या व्यवसायात, आमच्या नोकरीमध्ये प्रगती होत नाहीये, प्रतिष्ठा आम्हाला मिळत नाहीये, कामाचा योग्य मोबदला मिळत नाहीये, तर त्यासाठी एक उपाय आहे जो मकर संक्रांतीपासून करायला सुरुवात करू शकता. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला मकर संक्रांतीनंतर पाहायला मिळाला असेल तर तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ पाहायला मिळेल त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात केली तरी चालणार आहे. काय उपाय आहे? रोज सकाळी लवकर उठायचं आणि स्नान करायचं. बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला जल अर्पण करायचं. याला सूर्याला अर्घ्य देणं असं म्हणतात. तांब्याचा कलश घ्यायचा, त्यामध्ये काही अक्षता आणि कुंकू टाकायचं आणि हे पाणी सूर्यनारायणाला नमस्कार करून अर्पण करायचं. कारण आपल्याला समाजात प्रतिष्ठा सूर्यनारायण मिळवून देत असतो. सूर्याची ऊर्जा आपल्याला कामात सुद्धा प्रगती करून देत असते. त्यामुळे जर तुम्हाला त्या ऊर्जेची कमतरता वाटत असेल तर हा उपाय न विसरता, न चुकता प्रत्येकाने करावा. नक्कीच सूर्यनारायणाच्या कृपेचा अनुभव येतो. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये